गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा फर्स्ट लेसन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग वर्ड यामध्ये ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन हा लेसन पाहत होतो. त्यामध्ये आपण ॲडॅप्टेशन्स इन रेसिपिटल्स, ॲडॅप्टेशन्स इन एरियल ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन्स इन स्नोनी रिजन्स म्हणजे पावसाळ्यामधले बर्फाचे जे ठिकाण आहेत तिथं असलेले ॲनिमल्स, रेटिपिटल्स म्हणजे सरपटणारे प्राणी यांबद्दलची माहिती पाहिली आहे. आज आपण पुढचा पॉइंट पाहत आहोत, ॲडॅप्टेशन्स फॉर फूड इन ॲनिमल. म्हणजे आपल्या अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये कोणकोणतं ॲडॅप्टेशन, कोणकोणतं अनुकूलन आहे हे पाहणार आहोत. वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल आर हर्बॅशियस अँड कार्निव्होरस. म्हणजे आपण दोन प्रकारचे प्राणी ॲनिमल्स बघितले. एक आहेत शाकाहारी आणि एक आहेत मांसाहारी. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. फीडिंग तिथे स्पेलिंग चुकले बघा. फीडिंग FEEDING फीडिंग म्हणजे काय तर त्यांसाठी विशिष्ट असे काही बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण सोपे केले जाते. वी ऑल डिस्कस इज अ ग्रेटर डिटेल्स इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. आणि ह्याचाच जो काय डिस्कशन आहे ते आपण न्यूट्रिशन या लेसनमध्ये करणार आहोत. Watch the program on channels like National Geographic, Wild Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies. बेडूक, साप, पक्षी, डास, फुलपाखरे असे सर्व प्राणी ज्यांचं भक्ष्य कसे मिळवतात, भक्ष्य म्हणजे ते कसे फूड मिळवतात किंवा खातात याविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण काय करा तर डिस्कवरी असे वेगवेगळे चॅनल्स पाहत जा. ॲडॅप्टेशन्स फॉर फूड इन ॲनिमल बघा कसं आहे त्यांमधलं ॲडॅप्टेशन. सेकंड आहे ॲडॅप्टेशन फॉर ब्लीडिंग विथ सराउंडिंग. आसपासचे जे काही आपले परिसर आहे त्यांमध्ये प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूल बघणार आहोत. We cannot easily spot colorful butterflies, lizards, arrogans and life process of organism that is rashhopper. विविध रंगाचे सरडे, नाकतोडे आपण काय केलेत पाहिले आहेत. सहजरित्या आपल्याला दिसताना पळताना वगैरे दिसत असतात. They get camouflaged among grasses, parts like stem, leaves, flower, etc. That is because their colorless blend with those of their surroundings. त्याचप्रमाणे गवतामध्ये किंवा झाडांच्या खोडामध्ये सुद्धा त्याच्या शरीरावर आपल्याला रंग त्या ठिकाणी वेगवेगळे मिळताना दिसत असतात. Changes that takes place in the various organs and life process of organism that enable them to live. अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा काय होतात, विशिष्ट परिसरात आपल्याला जगणं, पुनरुत्पन्न करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ॲडॅप्टेशनमध्ये पाहायला मिळतात. चेंजेस दॅट टेक प्लेस इन व्हेरियस ऑर्गन आपल्या शरीरामधले झालेले बदल अँड लाईक प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट अनेबल देम टू लाईव्ह, फीड, रिप्रोड्यूस आणि प्रेटिक्युलेट देमसेल्व्स अँड प्रोटेक्ट सराउंडिंग. आणि आजूबाजूच्या परिसरामधून आपल्याला कशा प्रकारचं शत्रूपासून आपल्याला स्वतःचं रक्षण कसे करता येईल अशा अनेक गोष्टी आपल्याला या अवयवांमध्ये किंवा या शस्त्रक्रियेमध्ये पाहायला मिळतात. डॉन्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत कसा मांडला. चार्लीस डॉन अ बायोलॉजिस्ट स्टडीड न्यूमरस टाइप ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम आर लकीली टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट ॲडॅप्टेशन्स. या जीवशास्त्राने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असं सुचवलं की
जे सजीव त्या वेळेच्या पर्यावरणात जाण्यास काय असतात सर्वात जास्त सक्षम होते ते सजीव पुढील काळात टिकण्याचीही शक्यता, म्हणजे एखादा वाईट प्रसंग आला तरी जे सजीव पुढे जातील तेच त्या पुढच्याही काळामध्ये चांगले राहतील. इट इज कॉल्ड adaptation themselves to changing environments. This is called the theory of survival of fittest. This is Darwin's first principle. आणि तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यताही सर्वात जास्त असते. याला सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत म्हटला गेला आणि हा ड्रॉइंगचा पहिला सिद्धांत होता. If an organism is born with a new beneficial characters and is able to survive, this change is preserved in the next generation. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व तो टिकू शकतो तर त्याची पुढची पिढीही त्याच्यासारखीच बनते. इन अ नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढची पिढीसुद्धा आहे त्या पिढीसारखी बनते. दिस इज द ड्रॉन सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड द थेअरी ऑफ नॅशनल सिलेक्शन. यालाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे या ड्रॉन्सनी मांडले. क्लासिफिकेशन, आता हा मेन पॉइंट आहे आपल्या लेसन मधला बघा. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जिवंत प्राण्यांचं वर्गीकरण आपण कसं करतो. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड, का करतो आपण लिव्हिंग थिंगचं क्लासिफाईड. त्याचे काय आहे, त्याचे ॲडॅप्टेशनची पद्धत वेगळी आहे, त्याचं न्यूट्रिशन्स वेगळं आहे, त्याचं अन्न वेगळं आहे. अशा प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. विच आर द क्रायटेरिया युज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. कशावरून त्या झाडाचं किंवा प्राण्याचं क्लासिफिकेशन आपण करत असतो. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण आपण कशाच्या निष्कर्षाच्या आधारे करतो. झाडाचं करतो, त्याचं रूट कसं आहे, त्याचं मूळ खोड कसं आहे, म्हणजे रूट, स्टेम, लिव्ज कशा आहेत, या सगळ्यावरून आपण काय करतो तर त्याचं वर्गीकरण करत असतो. इट इज द डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाइम. क्लासिफिकेशन हेल्प्स इन द रिस्पेक्ट. काय सांगितलंय त्यांनी की प्रत्येक झाडाचं असेल किंवा ॲनिमलचं, आपल्या सभोवतालच्या या विविधपूर्ण सजीव सृष्टीत डिफरंट क्रायटेरिया, वेगवेगळ्या सृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं किंवा लक्षात ठेवणं हे आपल्याला काय आहे, अवघड आहे. Different scientists have used a different criteria and independently classified plants and animals. आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचं व प्राण्यांचं स्वतंत्रपणे वर्गीकरण करून वेगवेगळ्या गुणधर्मांचे निष्कर्ष लावून ते तयार केलेलं आहे. A hierarchy is formed in a classification gangster with kingdom Animalia, kingdom Planeta. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. यासाठी वर्गीकरणाची एक उत्रंठ बनवली जाते. याची सुरुवात प्राणीसृष्टी किंवा वनस्पती सृष्टी येथून होते आणि प्रत्येक सजीवाच्या गुणधर्मातील जे काही महत्त्वपूर्ण घटक आहे, जे काही ठळक असे भेद वगैरे साम्य अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून त्यांनी काय केलं, धिस इज कॉल्ड हॅरिच ऑफ क्लासिफिकेशन. द्विनामी पद्धत असं त्याला नाव दिलं आणि द्विमानी पद्धत म्हणून आपण ते संबोधलं गेले. आता हॅरिची म्हणजे एक प्रकारचं काय आहे, प्रादुर्क्रम, म्हणजे ते कसं आहे. लाईक आता मँगो दिलंय म्हणजे हे प्लांट झालं, आंबा, आणि ह्युमन म्हणजे माणूस, या दोन्हींचं त्यांनी वर्गीकरण केले. ते कसं केले, फर्स्ट दिले बघा किंगडमला आपण मराठीमध्ये म्हणतो सृष्टी, म्हणजे कशी तयार झाली. आंबा कसा झाला, प्लॅनेटपासून झाला. सेकंड दिला ह्युमन, ॲनिमेलिया, ह्युमनचा किंगडम काय आहे तर ॲनिमेलिया. फायलम संघ आहे अँथ्रोफायला आणि कॉर्डेटा.
क्लास आहे डायकॉटिलिडन आणि ह्युमनमध्ये आहे मॅमल्स. डायकॉटिलिडन्स म्हणजे 2 बिया असलेले, मोनो मोनो डायकॉटिलिडन्स म्हणजे 1 किंवा 2 बिया आणि मोनो म्हणजे खूप साऱ्या बिया असलेली फळ. क्लास कशावरून केला? डायकॉटिलिडन्स अँड मॅमल्स. मॅमल्स म्हणजे आपण. ऑर्डर स्पाइंडल्स. ऑर्डर म्हणजे त्याचा गण आहे आणि प्रायमेटची. फॅमिली एन्चरक्रॅडेसिस होमिनिडिस. जेनस आहे मॅग्निफेरा आणि ह्युमन्स आहे ह्युमो. स्पेसीज आहे इंडिका अँड दुसरी आहे स्पायनेस म्हणजे जात. पहिलं बघितलं आपण किंगडम, सृष्टी, फायलम, संघ, क्लास, वर्ग, ऑर्डर, गुण त्याचे, फॅमिली त्याचं कुल, जिनस म्हणजे त्याची प्रजाती आणि स्पेसीज म्हणजे त्याची जात. हे सगळं आपण आपल्या क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पाहिलं. नंतर आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिन्सिस या शास्त्रज्ञांनी. कार्ल लिन्सिस यांनी द्विनामकरण म्हणजे द्विनाम पद्धतीचा शोध लावलेला आहे. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ अ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. कल्पना करा की एका वर्गात कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात. हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. एकाच विद्यार्थ्यावर तुम्ही बोलत आहात, ते इतरांना निशब्दपणे कळवणे म्हणजे त्यांना न सांगता एकालाच सांगणे, हे तुम्ही काय कराल? म्हणजे एकाच मुलाला, त्या 4ची नावही कबीर आहे, त्यातला एकालाच तुम्हाला बोलवायचंय, तर तुम्ही काय कराल? आपण काय करू? We would tell the full name, that is the first name and last name, this is the similar or binomial nomenclature. आपण काय करू तर त्याचे पूर्ण नाव सांगू, जसं नाव व आडनाव, यालाच आपण काय म्हणतो तर सिमिलर टू बायनॉमियल नॉमेनक्लेचर, यालाच आपण द्विनाम पद्धत असं म्हणतो. आपण त्याचं आडनाव घेऊ, त्याचं नाव घेऊ, त्याच्या वडिलांचं नाव, या सगळ्या गोष्टीवरून आपण त्याची ओळख करू शकतो. Binomial nomenclature is used to identify each organism. Accordingly, scientific name has been placed into each organism. अशाच पद्धतीने एका जातींमधील सर्व जे काही सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात काय असतं? सायंटिफिक नेम हॅज बी प्लेस्ड. म्हणजे आंतरराष्ट्रीय नामकरण करून काही जातींची काय केले तर वैद्यकीय नावेही त्यांना देण्यात आले. It consists of two parts. It consists of 2 parts. The first part is the genus and second is the species. आणि त्याचे 2 तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते. असे नामकरण करून त्यांनी काय केले? 2 भाग पडलेत. एक जिनस, पहिली जिनस म्हणजे त्याची संज्ञा म्हणजे त्याची जात कोणती, आणि दुसरा आहे पहिले आहे जिनस म्हणजे त्याची प्रजात आणि स्पेसीज म्हणजे त्याची जात. Our identified organism have been assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature. आणि हे सगळं आंतरराष्ट्रीय नामकरण यांच्या संहितेच्या नियमानुसार आपण त्यामध्ये बदल करतो. All the organism of a species are so similar that irrespective of differences in color, height, habit and habitats. आणि यावरूनच आपण काय करतो तर प्रत्येक जातीमधील सर्व जे सजीव आहेत ते सारखे आहेत का, त्यांचा रंग, नंतर त्याचे उंची, या सगळ्यांचं काय करतो डिफरन्स शोधतो. डिफरन्सेस इन कलर, हाईट, हॅबिट अँड हॅबिटॅट्स दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्व्स अँड फ्रॉम अ न्यू इंडिव्हिज्युअल लाईफ. आणि ते कोणत्या जातीवरून किंवा कोणत्या जिनसवरून तयार झाले हे ऑब्झर्व करतो. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक जेट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीज. एक्झाम्पल असं आहे की जगभरातील सर्व स्पेसीज कशाच्या द सम
इज अ ट्रू इन केस ऑफ अन ॲनिमल लिंकिंग काऊ डॉग, जे की आपण मांजर एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्लांट्स लाईक मँगो, वीट, मेज हे सुद्धा काय आहेत तर एकाच जातीमध्ये मोडणारे झाडं आहेत. दॅट इज लिव्हिंग थिंग्स. डॉग सायंटिफिक नेम दिलंय कॅनिस फॅमिलियर्स. कॅनिस फॅमिलियर्स. सेकंड दिलंय काऊ गाई. बोस्ट डॉअर्स. हिबिस्कस प्लांट आहे जास्वंद. हिबिस्कस रोसा सायनेसिस. आणि लास्ट आहे जॉरी सरगम व्हिनेगर. Find out the scientific name of other animal and plant in our surrounding and discuss. याच पद्धतीने अजून काही सभोवताली प्राण्यांची किंवा वनस्पतींची काय करा तुम्ही माहिती गोळा करा आणि ती लिहा. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंगमध्ये तुम्हाला किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसिस हे पाहायचं आहे. बायनॉमिकल नॉमिनक्लेचर कसं आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम वरून त्याची बायनॉमिकल सिमिलॅरिटीज आपण पाहत असतो. अशा पद्धतीने हा लेसन आज आपल्या इथे संपलेला आहे. त्या दिलेल्या नोट्स आहेत या म्हणजे ह्या जे सांगितलं आहे आज ते नोट्स कंप्लीट करा. त्यामधले चार्टही व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर पेज नंबर 7 पुस्तकाचा पेज नंबर 7वर एक चार्ट आहे ॲडॅप्टेशन ॲनिमल आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन. हा सांगायचा राहिलेला. शार्प टीथ कोणतं ॲनिमल आहे ज्याचे दात चांगले आहेत, लायन, टायगर, टू टिअर द फ्लॅश. यूज ऑफ ॲडॅप्टेशन काय करतात. लॉंग अँड पॉइंटेड बेक, शॉर्ट बीक, लॉंग अँड स्टिकी टंग आणि लॉंग नेक. ह्या सगळ्या ॲनिमलची नावं लिहितात आणि त्याचं काय ॲडॅप्टेशन आहेत हे मला तुम्ही आजच्या तासाला लिहून पाठवणार आहात. पुढच्या तासाला आपण एक्सरसाइज सॉल्व करूया. थँक्यू.